काल दिनांक 1/7/2026 रोजी रात्री 1:15 वाजताच्या सुमारास कंट्रोलवरून कॉल प्राप्त झाला की एका ठिकाणी फायरिंग झालेली आहे. सदरची माहिती प्राप्त होताच सदर ठिकाणी रात्रीचे अधिकारी, मी स्वतः, सहाय्यक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर ठिकाणी चौकशी केली असता तिथे तक्रारदार नागेश राठोड हे आम्हाला मिळाले. त्यांनी सांगितले की तेथील जे बांधकाम चालू आहे तेथील मालक आणि जे आरोपित आहेत बाळासाहेब चांदरे म्हणून त्या जमिनीवरून वाद आहे आणि त्या कारणास्तव ते तिथे रात्रीच्या वेळेला आले होते आणि तिथे ते लाकडं का टाकलेत त्या ठिकाणी. या कारणावर त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीनंतर एकमेकाला त्यांनी काय हाताने मारहाण झाली. त्यानंतर ते फिर्यादी आणि त्यांचे सहकारी जात असताना चांदरे यांनी त्यांच्याकडच्या परमिट रिव्हॉल्वरमधून रस्त्याच्या बाजूला एक गोळी फायर केली. ते समजल्यानंतर त्यांचा तसा जबाब नोंद केला आणि त्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये बाळासाहेब चांदेरे आणि त्यांचे सहकारी संदेश माने या दोघांना तात्काळ ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचं कलम आहे एक BNS 125, 352, 115(2), 151(2), 3(5), 6 आर्म्ड ॲक्ट 30 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 37(1)(3) व 135 याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे.